आणि नेहमीचा माझा प्रॉब्लेम आहे हा आवाजाचा, परंतु सगळ्यांना आवाज समजेल असं 5 ते 7 मिनिटं बोलतो, जास्त नाही. कारण यावर्षी निसर्गाने आपल्याला साथ दिलेली नाही. जेवढं आलेलं आहे तेवढं तरी गोळा करायची वेळ आलेली आहे आणि तेवढंच गोळा करून आपलं वर्ष त्याच्यावर भागवायचंय. त्यामुळं प्रथमतः केळी गावातील सर्व ग्रामस्थांना नतमस्तक होतो आणि ज्यांच्या जीवावर आम्ही उड्या मारतो, ज्यांच्या जीवावर आम्ही ग्रँड विटारा घेतो, बरोबर आहे. आता ग्रँड विटाराचा उल्लेख केला, कार असेल काही असेल, शिक्षकाची सगळी देण म्हणजे त्यांची चिमुकले मुले, त्यांना सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम माझ्या सर्व बांधवांचा निरोप समारंभ. आता ही सवय होत चाललेली आहे की एक एक बांधव निघून जाणार आहे, परंतु जसा काळ बदलत चाललेला आहे मित्रांनो, जितक्या तेजोमय प्रखरतेचे माझे बांधव निघून जात आहेत, तितक्याच तेजोमय प्रखरतेचे शिक्षक आपल्या शाळेला लाभत आहेत. कारण मित्र असं म्हणेल, केळीगावचं भाग्य असं आहे, आम्ही फक्त सर्वांनी फोटोमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पाहिले, परंतु आज जगजगते बोधने सरचे आणि भंडारेताईच्या रूपामध्ये आपल्या गावाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले पाठवून दिलेले आहेत. मी गावात त्या स्टेजवरच सांगितलं होतं, जे लोक सत्काराला आले होते त्यावेळेसच सांगितलं होतं. कारण एकदम कामाचा वसा असलेले दोन्ही व्यक्तिमत्व, त्यानंतर संपूर्ण केंद्र नव्हेच संपूर्ण तालुक्यावर ज्यांच्या कामाची कमांड आहे, आता ज्यांनी एक थोडक्यात शाळेचा विकास आराखडा कसा असावा, शाळा कशी चालावी, मला खूप छान वाटलं. कारण ही मातीच इतकी ऊर्जात्मक आहे की ती आपोआप माणसाला काम करायला प्रेरित करते. आणि पहिलीच प्रेरणा सिद्धेवार सणामध्ये एवढी आहे की आपोआप नक्कीच त्या कामाला पुढे घेऊन जाणारच आहे. आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाची पूर्ण धुरा सांभाळली असे आमचे दुधाटे सर. दुधाटे सर म्हणजे खळखळता झरा, हसत राहणे आणि दुसऱ्याचं मन जिंकणं, कामातून मन जिंकणं, अशा या चारही बांधवांना प्रथमतः आम्ही शुभेच्छा देतो. आणि त्यानंतर ज्यांचा आज निरोप समारंभ आयोजित केलेला आहे ते आमचे प्रथमतः ज्यांनी 2.5 वर्ष मुख्याध्यापक पद सांभाळलं ते म्हणजे पोले सर. पोले सरांची खूप तळमळ लेकराबद्दलची असायची, प्रत्येक गोष्टीतली तळमळ असायची. ते एखाद्या आम्ही दुसऱ्या कामात जरी असलो तर ते शाळेच्या विषयात नेहमी बोलायचे, सर कुठं कमी पडलं नाही पाहिजे, कुठेही नाही झालं पाहिजे. मी फक्त त्यांना एकच म्हणायचो, सर 9:30 ते 4 आपला वेळ जर शाळेला दिला तर काहीच कमी पडणार नाही. कारण लेकरं करणारे आहेत, पालक करून घेणारे आहेत, फक्त आपल्याला आपला वेळ त्यांना द्यायचा आहे. त्या एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये खूप कामे असताना सुद्धा त्यांनी खूप छान प्रमाणे प्रशासन चालवलं आणि माझ्यासोबत त्यांचे 5 ते 7 वर्ष गेले. आता इथले कसे वर्ष गेले ही मी बऱ्याच भाषणात सांगितले. आज उन्हात तापवत जास्त बसणार नाही. मी सांगतो पहा, मी दवाखान्यामध्ये असताना मला आज आठवतंय मी वाचलो असलच हे पाहण्यासाठी, खरं सांगतो. कारण देवानं गडबड केलेली होती न्यायला, परंतु काहीतरी या पृथ्वीवर आपलं योगदान राहिलेलं आहे, सामाजिक उत्तरदायित्व निभवायचं राहिलेलं आहे. त्यासाठी इथं पुन्हा पाठवून दिलं आणि या सगळ्या बांधवांसोबत काम करायची संधी मिळाली. मी किती वेळेस म्हणतो, ते माझं नाव घेतात, मुंडेसर मुंडेसर. खरं सांगतो हे म्हणायला भाग्य लागतं. कारण जो माणूस स्वतःच चांगला असतो तो दुसऱ्याला चांगला म्हणतो, हे मी वारंवार प्रत्येक केळीतल्या भाषणात सांगतो. प्रत्येक माझं एक वाक्य ठरलेलं असतं. त्याचं कारण काय, जोपर्यंत आपण दुसऱ्याबद्दल आस्थेची भावना ठेवणार नाही तोपर्यंत त्याच्या सुद्धा हृदयात आपलं स्थान निर्माण होणार नाही. त्यामुळं पोले सरांनी ती बाजू केळीवासियामध्ये सांभाळली आणि खूप छान प्रकारचं काम करून ते पारडीगावला गेले. परंतु कसं आहे, या सगळ्यांचे भाग्य आहेत, पोले सर आणि लोळे सरांचं भाग्य आहे, त्यांना केळीची लोक पाहायला मिळतात. आम्ही अशा ठिकाणी गेलो की फक्त फोनवर कधीतरी, कारण मी दिलगिरी व्यक्त करतो पहा, बऱ्याच जणांना अपेक्षा असते
की सरांनी फोन लावावा किंवा बोलावं, एखाद्या कार्यक्रमाला यावं. मी मनोमन दिलगिरी व्यक्त करतो. कधी कधी फोन लावणं होत नाही, कधी अडचणीतही मदत करणं होत नाही, परंतु मला एकच छान वाटतं, ज्या दिवशी राजरतनचा फोन आला की सर, त्याच बसक्या आवाजात मला कधी कधी वाटतं त्यानं म्हणला की सर मी लागलो पहा. मला ती यादी दुसऱ्यानंच पाठवली आणि मी सर्च करून पाहिली, म्हणजे मी लागलो सर. आणि दुसऱ्या दिवशी पुरस्कार होता. पुरस्कार हे प्रतीक असतं मित्रांनो, पुरस्कार हे प्रतीक आहे. फक्त पुरस्कार घेणे सोपं काम नाही, कारण जिथं तिथं तीच चर्चा होते. समजा आम्ही एखाद्या बारमध्ये एखाद्या शिक्षकासोबत जरी बसलो, हे आदर्श शिक्षक, ही सुरू होते पहा. कुठे एखाद्या भांडणामध्ये एखाद्याची बाजू घेऊन कॉलर पकडायला गेलो, हे आदर्श शिक्षक. कारण पुरस्कार हे त्या दिवशी सत्कार करून यायला खूप छान वाटतं. आणि आता त्या व्हॉट्सअपमुळे तर काही विषयच राहिला नाही. किती लाईक, किती ती हिरवे पडाले, हिरवे किती जणांना दिले. माणूस आता सुखातून दुःखाच्या प्रवाहाकडे निघालेला आहे पहा, काहीच काम नसताना. कशामुळं? मला छान म्हणावं, मला चांगलं म्हणावं, माझं काहीतरी असावं, पण ते दुःखाचा मार्ग आहे. आणि त्या पुरस्काराच्या आदल्या दिवशी जेव्हा फोन आला, त्यावेळेस तो म्हणला सर मी PSI तर 100%च आहे म्हणला, पण मी STA पण झालो. मग त्यावेळेस त्याला ते गावातलं स्टेटस लोकांचं पाहिलं, उद्या पुरस्कार आहे म्हणून, आणि त्यानं मला म्हणला सर तुमचे अभिनंदन. म्हणलं अभिनंदन उद्याचं नाही, पुरस्कार मला आजच मिळाला म्हणलं, विषयच नाही. कारण कसं आहे, राजरतन केशव खिल्लारे, आनंद अशोक इंगोले आणि गजानन पांडुरंग फड हे 3 विद्यार्थी 2012 साली उंडेगावून औंढ्याला आणि औंढ्याहून हिंगोलीला गेले होते. तेव्हा हिंगोलीला जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट वाटायची. आता ती थोडं 1-2-3 गोष्टी मी क्लिअर करणार आहे. तेव्हा खूप मोठ्या गोष्टी वाटायच्या हिंगोलीला जाणं. आणि कशासाठी गेले? जनरल नॉलेजची परीक्षा, तोंडी मुलाखत टाईप घेतली त्यांनी. मुलाखत, इथं प्रश्न विचारले, तिथून जिंकले, औंढ्याला गेले, औंढ्याहून गेले आणि हिंगोलीला गेले. हिंगोलीला ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथं मात्र कळमनुरीवाल्यांनी त्यांना हरवलं आणि दुसरा क्रमांक आला. त्यावेळेस हे म्हणायला लागला सर तुम्हाला पहिला नंबर पाहिजे होता, पण ती येऊ शकला नाही. मी म्हणलं मला पहिला नंबर नाही पाहिजे होता, तुलाच पहिला नंबर पाहिजे होता. मी म्हणलोय नाही म्हणलं तुला मला पहिला नंबर पाहिजे. पण ज्या दिवशी त्याचा रिझल्ट लागला, तेव्हाचा जो दुसरा नंबर आला तो आता पहिला नंबर नक्कीच त्याचा आलेला आहे. कारण मित्रांनो, राजरतनचा, त्याच्यावर 2-3 मिनिट बोलतो, राजरतनचा प्रवास हा असा आणि असा आहे. गावातल्या सगळ्यांनी निरखून पाहण्याची गरज आहे. विशेष आता इथल्या गटाला काही घेऊन देणार, पण यांनी तरी नक्कीच ऐकावं. 2018 पर्यंत आमच्या जवळ असणारा राजरतन 2020 ला ज्ञानगंगा शाळेतून प्रथम येतो. ज्ञानगंगा शाळेचे शिक्षक केळीच्या लेकरांना ऍडमिशन द्यायचे नाही अगोदर, म्हणजे सर तिथल्या लेकराला काहीच येत नाही. म्हणलं काय अडचण नाही बाबा. आणि जेव्हा तिथून पहिला यायचे त्यावेळेस ती फोन करून म्हणायचे सर तिशा असलं तिकडे पाठवून द्या. या लेकरांनी केलेला बदल आहे, त्यांनी केलेली मेहनत आहे. कारण पायल सुद्धा 2-3 नंबर मध्ये होती, राजरतन पहिला होता. मग 10वी झाली, नंतर तो ट्रॅक बदलत पॉलिटेक्निककडे गेला. नंतर आंध्रे रसलचं वेळ लागलं, KKR कडे गेला.